नाशिक जिल्ह्यातील वाडीवर्हे पोलीस स्टेशन हद्दीतील सारोळ शिवारात आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावत 2 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू आहे। वाडीवर्हे पोलीस स्टेशन येथे अज्ञात मयत मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर मुलीचा कुठेतरी खून करून तिचा मृतदेह निर्जन ठिकाणी सारोळ शिवारात आणून टाकण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्र मिरखेलकर, एसडीपीओ हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत राज्यभरातील बेपत्ता मुलींची माहिती तपासली। त्यावेळी अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 345/2026 बीएनएस कलम 173 अंतर्गत 2 दाखल बेपत्ता मुलगी प्रकरणाशी सांधर्म्य आढळून आले। सदर मयत मुलगी ही संस्कृती सतीश काळे, वय 16 वर्ष असल्याचं तिचे वडील सतीश काळे यांनी फोटोवरून ओळख पटवली। ती अकोला येथे शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती। तपासादरम्यान तिची कौटुंबिक मित्राचा मुलगा अथर्व गजानन देशमुख व 19 वर्ष याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे। तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अथर्व देशमुख हा नाशिकमध्ये असल्याचं निष्पन्न झाले। सातपूर परिसरात सापडत असून वाडीवर्हे पोलिसांनी सातपूर येथील स्टेशनच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपीने मयत संस्कृती काळे हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली देत तिला इतर तरुणासोबत पाहिल्याच्या संशयातून संतापाच्या भरात साथीदारांच्या मदतीने चालत्या वाहनात चाकू भोगसून तिचा खून केल्याचं उघड केले। यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सारोळ शिवारात टाकून दिल्याचं तपासात समोर आले आहे। या प्रकरणी अथर्व देशमुख यांच्यासह त्याचा साथीदार सुमित देवानंद सानप व 19 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्याच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। अल्पवयीन मुलीच्या विश्वासघातातून झालेल्या अमानुष आणि नियोजितपूर्वक खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक।